सकाळीच रडत रडत बाबूने आपल्या मित्राला फोन केला आणि म्हणाला की अरे संध्याकाळी माझ्या आईचं ऑपरेशन आहे, मला 20,000 रुपये लागतात, तू देऊ शकतो का? मित्र म्हणाला काही काळजी करू नको, जेव्हा ऑपरेशनसाठी जाशील तेव्हा मला कॉल कर, मी ते पैसे देईल. संध्याकाळी ऑपरेशनच्या वेळेला त्यांनी आईला दवाखान्यात पाठवलं, मित्राला कॉल केला. मित्र काही फोन उचलायला तयार नाही. त्याला कळालं की मित्राने फसवलं. 10 वेळा कॉल केला, एकदाही फोन लागायलाच तयार नाही. शेवटी इतर काही मित्रांना फोन केला, कुणीही पैसे दिले नाही. त्याने विचार केला, सर्व फक्त तोंडावर बोलतात, वेळ पडली की कुणीही मदत करत नाही. माझ्या आयुष्यात असा एकही मित्र नाही. आता माझ्या आईचं कसं होईल असा विचार करत तो परत दवाखान्यात आला. पाहिलं तर आईचं ऑपरेशन झालेलं होतं. आई शुद्धीवरती आलेली होती. त्याने आईला विचारलं, आई डॉक्टरांनी पैशांशिवाय ऑपरेशन कसं केलं? त्यावेळेला आई म्हणाली, अरे बाळा, तुझा तो मित्र तो येऊन पैसे देऊन गेला आणि डॉक्टर साहेबांनी ऑपरेशन केलं. धावत धावत तो तसाच त्याच्या मित्राकडे आला, कडकडून मिठी मारली आणि म्हणाला, अरे तू फोन का नाही लागला तुझा, तू का उचलला नाही? मी मनातल्या मनात तुला किती शिव्या दिल्या, वाईट बोललो तुझ्याविषयी. त्यावेळेस मित्र म्हणाला, अरे फोन लागेलच कसा, मी तुला प्रॉमिस केलेलं होतं पण माझ्याकडे तेवढे पैसेच नव्हते. शेवटी माझ्या मित्राची आई आजारी आहे म्हणून मी माझा फोन विकून टाकला आणि ते पैसे घेऊन तडक दवाखान्यात निघालो. म्हणजे कधी कधी आपल्याला डोळ्यासमोर जे दिसतं तसं नसतं, पण आपण जे डोळ्यांना दिसतं तेच सत्य मानतो आणि गैरसमज करून घेतो. तुम्हाला खरंच जर तुमच्या आयुष्यात असं वाटलं की माझ्याही आयुष्यात असे कोणी मित्र आहे, तर आज नक्कीच त्यांना फोन करा आणि सांगा की धन्यवाद, तू माझ्या आयुष्यात आला, आणि हा संदेश त्यांच्यापर्यंत पोहोचवा.